हे आंदोलन खूप दिवसापासून चाललेलं 753 इंदोर हैदराबाद हायवे जो आहे त्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने मुक्ताईनगर आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल भावाचा मोबदला देऊन खऱ्या तर बोडवण्याचं काम या शासनाने केलेलं आहे। मधल्या काळात शासनाचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्र्यांची चर्चा होऊन या संदर्भात तोडगा निघण्याच्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न चालले आणि उद्याही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गडकरी साहेबांची मीटिंग या सगळ्या महाराष्ट्राच्या प्रकल्पासंदर्भात आहे। मला असं वाटतं की त्या प्रकल्पाच्या संदर्भात जोपर्यंत महाराष्ट्र सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी वाट पाहिली पाहिजे आणि काम जे बंद आहे ते बंद ठेवलं पाहिजे। शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला तर शेतकरी जमीन द्यायला तयार आहे। आणि खऱ्या इंदोर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनी भूसंपादनाच्या संदर्भातला विषय गेले वर्ष दीड वर्षापासून सुरू आहे। शेतकऱ्यांची इच्छा आहे की हा महामार्ग झाला पाहिजे, परंतु योग्य असा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे। आणि तर या भागातील सर्व शेतकरी आज रस्त्यावर उतरले आहे। यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे, पण आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आणि प्रामुख्याने नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणून गाड्या आणल्या, पोलीस आणले, ॲम्ब्युलन्स आणल्या, SRP आणली आणि या माध्यमातून पोलिसांच्या दडपशाहीने या ठिकाणी या महामार्गाच्या पुलाचं काम सुरू करावं असं चित्र दिसतं आहे। एकंदरीत शेतकऱ्यांची मागणी राहिलेली आहे की आम्हाला योग्य मोबदला झाला तर आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत। आम्ही विकासाला अडथळा आणत नाही, परंतु मातीमोल भावानं या जमिनी घ्यायच्या आणि त्यांना मोबदला द्यायचा नाही। याबाबत मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय बावनकुळे साहेबांकडे ही वस्तुस्थिती विधानसभेमध्ये मांडली आणि त्यामध्ये बावनकुळे साहेबांनी मला आश्वासन दिलं होतं की 2 तारखेला आम्ही या संदर्भातली बैठक घेऊ आणि लार कायद्याप्रमाणे तुम्हाला मोबदला देण्याचा प्रयत्न करू। मग बावनकुळे साहेबांनी सभागृहात दिलेलं आश्वासन पाळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी विनाकारण वातावरण चिघळू नये। आम्ही चिघळणार, आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन अनेक वेळा ठिकाणी केलेलं आहे, परंतु शासनाच्या वतीनं जर पोलीस यंत्रणा आणून दडपशाही मार्गाने हा काम चालू करण्याचा प्रयत्न केला तर याची जबाबदारी पुढे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची जबाबदारी शेतकऱ्यांवर राहणार नाही, ते शासनावर राहील। आम्ही शांततेच्या मार्गाने करतोय, मागणी आमची योग्य आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी शासनाने आश्वासन दिलेलं आहे त्याचं पालन करावं अशी आमची मागणी आहे। सत्ताधारी जे आहे पोलीस बलाचा वापर करून शेतकऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात नाही, पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न होतोय। शेतकरी हा मालक आहे त्या शेतीचा आणि शेतकऱ्यांसाठी सरकार आहे असं म्हटलं जातं की आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत, पण या ठिकाणी ते शेतकरी विरोधी सरकार दिसत आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांवर लाठीमार करणं, गोळीबार करणं, याच्यासाठी आता बंदुका घेऊनच जर पोलीस पाठीशी उभे राहायला लागले आमच्या मारायला तर मग काय करायचं शेतकरी? सरकार आमचं आहे, लोकशाही पद्धतीने चालणार आहे का हुकुमशाही पद्धतीने चालणार आहे? आम्ही या गोष्टीचा तीव्र निषेध करतो। जळगाव जिल्ह्याचे अनेक मंत्री जे आहे काही ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी जात असतात, मात्र शेतकऱ्यांच्या बांधावरील किंवा शेतकऱ्यांच्या समस्येसाठी एकही मंत्र्यांना वेळ नाही असं वाटतंय का आपल्याला? मला वाटतं की जळगाव जिल्ह्यातले 2 मंत्री आहेत, 3 केंद्रीय मंत्री आहेत, अनेक मंत्री याच्यामध्ये बाहेरून आपल्याला विचारणा करत आहेत, परंतु एकाचीही हिंमत या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून किंवा गडकरी साहेबांशी बोलून हा प्रश्न सुटावा असे होत नाही आहे। एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सर्वच मंत्री, केंद्रीय मंत्री असेल का राज्यातले मंत्री असेल, याचं एकंदरीत दुर्लक्ष दिसत आहे आणि मला वाटतं की हा प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवायचा असेल तर या मंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे। मंत्र्यांनी त्या ठिकाणी पाहिजे, भूसंपादन कायदा हा राज्याचा कायदा आहे, त्यामुळे राज्य सरकारने या संदर्भामध्ये योग्य ती भूमिका घेतली तर केंद्राला ती मान्य करावीच लागते असा नियम आहे। त्यामुळे राज्याच्या संदर्भामध्ये त्यांनी उचित असं मूल्यांकन करून आम्हाला या जमिनीचा पैसा द्यावा असा आमचा आग्रह आहे। एवढं 45 डिग्री तापमान झालंय, शेतकरी आपल्या मागण्यांसाठी या उन्हात बसताय, मात्र या ठिकाणी कोणीही प्रशासकीय अधिकारी किंवा मंत्री या ठिकाणी फिरत नाही। मंत्री आपल्या कामात व्यस्त आहे। एकीकडे बघायला गेलं तर मुक्ताईमध्ये कलश यात्रा राष्ट्रवादी गटाची झाली, तर दुसरीकडे बघायला गेलं तर गिरीश महाजन जे आहे ते काश्मीर खोऱ्यातून लोकांना वाचवण्यासाठी जातात, मात्र जळगाव जिल्ह्याच्या या शेतकऱ्यांच्या व्यथा बघायला त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या भागामध्ये प्राधान्याचा प्रश्न जर असेल तर जमिनीचा मोबदला आहे। या संदर्भातले निवेदन आम्ही पालकमंत्र्यांना, मंत्र्यांना दिलेले आहे, परंतु मंत्र्यांचं या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये दुर्लक्ष असल्यामुळे आणि त्यांनी फार पुढाकार न घेतल्यामुळे हा प्रश्न असा चिघळत राहिलेला आहे। माझी अपेक्षा आहे की यांनी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि योग्य तो मोबदला देण्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही व्हावी। आमचा या रस्त्याला विरोध नाही, विकासाला आम्ही विरोध करत नाही आहे,
परंतु पिढ्यानुपिढ्याची आमची जमीन या ठिकाणी, माझी जमीन आहे ते 100 वर्षापूर्वीच्या जमिनी आहेत आमच्या या भागामधल्या. आणि 100 वर्ष, 150 वर्षापूर्वीच्या जमिनी, पिढीच्या जमिनी तुम्ही घेत आहात आणि त्या शेतकऱ्याला साधं विचारायचं नसतात तर संताप हा येणारच आहे. आणि हा संताप रस्त्यावर येऊन व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शांततामय मार्गाने आंदोलन करणं. हे आम्ही करतोय. उगाच या ठिकाणी हे वातावरण चिघळावं, त्याच्यामध्ये लाठीमार व्हावा, गोळीबार व्हावा अशी आमची अपेक्षा नाही. पण पोलिसांची किंवा सरकारची इच्छा तशी दिसते. म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोलीस गाड्या आलेल्या आहेत, शस्त्रास्त्र घेऊन आलेल्या आहेत, लाठ्या घेऊन आलेल्या आहे, ॲम्ब्युलन्स बोलवलेला आहे. एकंदरीत काय हेतू, काय इरादा काय आहे? आमची मागणी आहे की 2013च्या कायद्याप्रमाणे आम्हाला पैसे द्या, त्याच्या व्यतिरिक्त देऊ नका. आणि शासनाची चुकी आहे की शासनाने 4 GR जे काढलेले आहे, उद्धव ठाकरे सरकार जेव्हा होतं तेव्हा त्यांनी 4 GR काढले व त्या GRला तत्कालीन विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधान भवनात विरोध केला होता. तर आता ते मुख्यमंत्री आहे, त्यांनी तेच करून द्यावं हेच आमची विनंती आहे. दुसरी गोष्ट, प्रशासनाने इतकी चुकी केलेली आहे की प्रशासनाला माहित नाही की हे शेतजमीन नॅशनल हायवेवर आहे. त्यांना आम्ही पुरावे दिले की नॅशनल हायवेवर आहे, म्हणजे नॅशनल हायवेवर आहे की नाही हे जमीन तेही प्रशासनाला माहित नाही. आणि कलेक्टर साहेब म्हणतात की आम्ही प्रांत साहेबांनी चॉकलेट दिलं, म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा करताय. आमचं म्हणणं हेच आहे की तुमच्या कागदात आहे तेच द्या, आम्हाला जास्त देऊ नका. जे कायद्याने बनते 2013च्या कायद्याने जे बनते तेच आम्हाला द्या, दुसरं आमची काहीच मागणी नाही आहे. कुठलं गाव आहे, कुठले मंत्री आहे, कोण इथे आमदार आहे? इथे आमदार चंद्रकांत पाटील आहे, तेही आमच्या आंदोलनात आहे. आमदार एकनाथराव खडसे तेही आमच्या आंदोलनात आहे. माननीय केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे तेही आमच्या आंदोलनात, कारण आमचं जे म्हणणं आहे ते रास्त आहे. तुमच्या आंदोलनामध्ये इतके लोक आहेत पण तुम्हाला मोबदला मिळत नाही, तुम्हाला इथं बसावं लागतं 2 महिन्यापासून. तर कशा पद्धतीचं तुमच्या आंदोलनाची सहभागी वाटतं तुम्हाला ते? हे सगळे लोकप्रतिनिधी आमच्या बरोबर आहे, पण सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे याच्यातून सिद्ध होते. आणि मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचे कैवारी आहे. आमदार तुमच्या विरोधात आहे असं वाटतं? ते आमच्या बरोबर आहे, मग कसं ते आमच्या विरोधात नाही आहे. पण वरचे जे आहे मुख्यमंत्री बावनकुळे साहेब हे ऐकत नाही आणि निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याजवळ आहे, यांच्याजवळ नाही. हे पुरे प्रयत्न करताय आमच्यासाठी आमचे प्रतिनिधी. आज काय करण्यात आलं इथं? आज इथे PD साहेबांनी पोलीस फोर्स मागवून आमचं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. आमचं म्हणणं आहे की आम्ही काही पाकिस्तानी लोक नाही आहे, आंदोलन करतोय तर कमसे कम सरकारने आम्हाला बोलवावं व आमच्याशी गोष्ट करावी. व विधान भवनात 2 तारखेला बावनकुळे साहेबांनी सांगितलं की मीटिंग घेतो. आम्ही शेतकरी मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर बावनकुळे साहेबांनी मीटिंग कॅन्सल केली. म्हणजे त्यांना आमच्याशी बोलायचंच नाही का, हा मार्ग काढायचाच नाही का? आमची विनंती आहे की आमच्याशी बोला आणि हा मार्ग काढा. आमच्या तालुक्याचा विकास होणार आहे, रस्ता आम्हाला पाहिजे, रस्त्याला आमचा विरोध नाही, योग्य मोबदला द्या हीच आमची मागणी आहे. मागणी पूर्ण नाही झाली तर काय? मागणी पूर्ण न झाल्यास मग आम्ही बायको पोरं सगळे करून जलसमाधी आंदोलन करू, नये तर मरून जाऊ. मग काय करा? हा सरकारला आमचा इशारा आहे. बरं, आम्ही काही दंगा करत नाही, काही करत नाही, आम्ही शांततेच्या मार्गाने करून त्याच्याने नाही झालं तर आम्ही आमची आत्महत्या करू. अशी बी मरतोय तशी बी मरू. इथे शेतकऱ्यांच्या संघर्ष समिती आणि भारतीय किसान संघातर्फे जे आंदोलन आम्ही शेतकरी करतो आहे, त्याचा प्रमुख विषय असा आहे की शेतकऱ्यांना हा जो नॅशनल हायवे बनतो आहे याचा जो मोबदला शेतकऱ्यांना दिला जात आहे तो अतिशय तुटपुंजा दिला जात आहे. इंदोर हैदराबाद हायवे आहे, 753 आहे. मुक्ताईनगर या गावाजवळ जो मोबदला दिला जातो आहे तो शेतकऱ्यांना फार कमी तुटपुंजा दिला जातो आहे. म्हणजे 2013 मध्ये जो मोबदला दिला गेला होता त्याच्या 1 सुद्धा मोबदला आता दिला जात नाही आहे. आणि प्रशासन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. जर का प्रशासनानं अशा पद्धतीचं हा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी आणखीन तीव्र पद्धतीने आंदोलन करणार आहे. आज हे आंदोलन शांततेने चालू आहे. सर्व शेतकरी शांततेच्या मार्गाने कायदेशीर लढा देत आहे. जर का प्रशासनानं चुकीची पावलं उचलली तर शेतकरी सुद्धा कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आणखी तीव्र पद्धतीने आंदोलन करणार आहे. किती दिवसापासून हा विषय चालू आहे? किती मोबदला शासन देतं आणि आपल्याला हा विषय ऍक्च्युअल 2 वर्षापासून चालू आहे आणि आमचं आंदोलन जे आहे हे जवळजवळ 2 महिन्यापासून इथे चालू आहे. आणि 2013 मध्ये 3200 रुपये स्क्वेअर मीटरचा अवॉर्ड झालेला आहे मुक्ताईनगरच्या नॅशनल हायवे 6 नंबरचं. तर आता तीच जमीन त्याच गटांमधले काही गट पुन्हा संपादित होत आहे, त्याच मालकाचे संपादित होते आहे. आणि शेतकऱ्यांना कलेक्टरने 280 रुपये स्क्वेअर मीटरचा मोबदला
अवॉर्ड डिक्लेअर केलेला आहे. हा खूप मोठा म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे कलेक्टर साहेबांनी लवाद न्यायालयाने. आणि शेतकऱ्यांचेही कोणतेही या लवाद न्यायालयाने कोणतेही शेतकऱ्याची बाजू न ऐकून घेता हा निर्णय दिलेला आहे. याच्या विरोधात आम्ही लवाद न्यायालयाचा जाहीर निषेध करतो. आता तुमची मागणी काय, तुम्हाला काय मोबदला भेटायला पाहिजे? आम्हाला शासनाच्या रेकनरनुसार, शासनाच्या गुणकानुसार जो कायदेशीर मोबदला निघेल तो पाहिजे आहे. आम्ही काही अवास्तव मोबदला मागत नाही आहे. जो आमचा पूर्वी मोबदला दिला गेला आहे 3200 रुपये स्क्वेअर मीटरचा 13 वर्षापूर्वी दिलेला 2013 मध्ये, तर कमीत कमी तेवढा तर द्या. आम्ही त्याच्यापेक्षा जास्ती नको. सर्व महागाई वाढलेली आहे देशात, सर्वच प्रकारे महागाई वाढलेली आहे. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना पगार वाढलेले आहे. सगळ्या प्रोजेक्टच्या कॉस्ट वाढलेल्या आहे. शेतकऱ्यांच्याच जमिनीच्या कॉस्ट कमी झालेली आहे का? म्हणून आमची ही रास्त मागणी आहे की आम्हाला पूर्वीचा जो मोबदला तेवढा जरी दिला त्याच्यात आमचे शेतकरी सर्व समाधान मानतील.